चला दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवा ही विनंती असेल. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मैबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय पाहतोय गुरुदत्त क्रिकेटला आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा भागेश पाटील आणि करण पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. दुसरीकडे साहिल राणे गोलंदाजी मार्कवर. एक कर्नाला नगरीतील तो संघ, दुसरीकडे विरार नगरीतील JCCB चा संघ आहे. कंगारू मुक्कामपाडा विपक्ष. चांगला आक्रमण हल्ला परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. चांगल्यारीत्या चेंडूला गॅदर अगदी वेगानं ऑन साइडच्या दिशेनं करण पाटील ज्याच्या बॅटमधून तो फटका परंतु तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर आहेत. ही जोडी मैदानात राहणं गरजेचं आहे. कंगारू संघासाठी अनेक वेळा ह्या 2 खेळाडूंना त्या प्रकारचा प्रभावित करणारा खेळ हा मैदानामध्ये दाखवलाय आणि त्या पेशन्सनं, त्या संयमानं आतापर्यंत तो खेळ भागेश पाटील आणि करण पाटीलच्या मैदानामध्ये पाहतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 6 धावा धाफकावर आहेत. पुन्हा एकदा तो प्रहार, आक्रमण परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षय होता, कॉम्बिनेशन फील्ड केलं जातं आणि सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धाफकावर 7 धावा आहेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर येत असताना आता आशिष शर्मा येतोय. पहिला चेंडू टिचून मारा परंतु चांगल्यारीत्या ड्राईव्ह होता. यावेळेला कव्हर ड्राईव्ह होता. राहुल पाटील ज्या ठिकाणी चांगल्यारीत्या गॅदर करत असताना अजून एक निर्धाव चेंडू येतोय. 1.1 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर असताना करण पाटीलच्या खेळाडूमध्ये प्रचंड मोठी क्षमता. दुसरीकडे एक आक्रमकतेचा सितारा म्हणून भागेश पाटीलकडे पाहिलं जातं. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 8 धावा त्या धाफकावर आहेत. चांगलं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचा. आणि यावेळेला काय पुन्हा एकदा यावेळेला साहिल होता. अगोदर अक्षयला पाहिलं, त्या अगोदर प्रणयला पाहिलं, राहुलला पाहिलं. ते टीम कॉम्बिनेशन अगदी ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. या अगोदरचे सामने आपण पाहिले टॉप 8च्या दिशेनं अगदी प्रभावित करणारं सर्व काही राहिलंय. ती फलंदाजी, ती गोलंदाजी, ते क्षेत्ररक्षण अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं रूप देत आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 9 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा संधी आहे. जावेद मंसूरी यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये गडीबाद. करण पाटीलच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. दीप नवीन फलंदाज. 4 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर येत असताना आता पहिला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताना पुश करो खुश रहो. सिंगल धावेने ते धावफक आता ग्राफ वाढला जातोय. 10 धावा अर्थातच दुहेरी अंकामध्ये ते धावफक आता येऊन पोचतंय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 11 चेंडूंचा पहिला खेळ 10 धावा धाफकावर आहेत. ऑन साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 11 धावा
ह्या धावफलकावर आहेत. टॉप 16चे आपण सामने पाहतोय. अनेक ते प्रभावित करणारा खेळ. या अगोदरचा सामना ज्या प्रकारचा राहिला त्या अगोदर एक सामना तेजस 11 विपक्ष DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो संघ, तो सामना आपण पाहिला. 9 स्टार विपक्ष प्लेयर संघ, त्यातील तो सामना पाहिला. अगदी प्रभावित करणारा टॉप 16 मध्ये त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ पाहतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धावफलकावर आतापर्यंत 11 आहेत. आता हितेश सहानी अर्थातच रबाडा या नावानं भरपूर असं प्रेम मिळतं. दुसरीकडे भागेश आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा ती सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 2.1 चेंडूंचा खेळ. 12 धावा त्या धावफलकावर येतात. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन लेन टप्पा सर्व काही चांगला आहे. त्या कारणास्तव पुन्हा एकदा तो सन्मान दिला जातोय. सिंगल धावेने ते धावेंचं ग्राफ बनवण्याचा प्रयत्न. आतापर्यंत ते 13 धावा या धावफलकावर. पहिले 2 चेंडू 2 धावा धावफलकावर येत असताना आता या खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. त्या कारणास्तव अजून एक सिंगल धावेने ते धावेंचं ग्राफ. आतापर्यंत पहिल्या 15 चेंडूंचा खेळ 14 धावा त्या धावफलकावर आहेत. एखादा चौकार. आता संपूर्णतः ते डगआउट पाहत आहे, परंतु तो येणार काय ह्यावर देखील नजर दिली जाईल. संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग आज ह्या सॅटर्डे नाईट MPLचा थरार आज आपण पाहतोय. वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आणि नवीन हंगामातील ती नवीन स्पर्धा अर्थातच MPL गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला काय अगदी वेगानं हातभर आतमध्ये आला होता चेंडू. अगदी वेगानं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ज्या प्रकारचा चेंडू आला आणि अगदी स्किड झाला. धावेंना ते संपूर्णतः त्या धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत धावफलकावर फक्त आणि फक्त 15 धावा आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ अर्थातच 18 चेंडूंचा खेळ 16 धावा धावफलकावर आहेत. MPLचं आकर्षण अर्थातच गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6. भव्य दिव्य अशी ती स्क्रीन. आमच्या डावीकडे असणारा तो खेळाडू कक्ष. एक हाईट, त्यानंतर ती स्क्रीन आपण पाहतोय. आमच्या उजवीकडे आला तर तो टॉस्की बॉस नंतर त्या टॉस्की बॉस मध्ये उडवलं जाणार ते नाणं. अर्थातच त्यावर ते मेन्शन केलेले एकीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब आहे, दुसरीकडे MPL सीझन 6. हे सर्व काही प्रभावित करणार आहे. आशिष पहिला चेंडू जो प्रेशर तणाव बनवला होता तो ह्या चौकारानं आता रिलीज केला जातोय. आता दुसरीकडून टाळ्या वाजतायत, छिट्ट्या वाजतायत. 20 धावा त्या धावफलकावर येत आहेत. आतापर्यंत तो पेशन्स संयमी खेळ आपण भागेशचा पाहिला, परंतु आता गाडी टॉप गिअर मध्ये चालते भागेशची. आता तो एक्सेलेंट करतोय आणि गाडी आता टॉप गिअर मध्ये जात असताना आशिषवर तो आक्रमण हल्ला हा करत असताना 20 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटच्या रणनीतीनं खेळलेला फटका सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडतं. 21 धावा धावफलकावर. दोन्हीकडून तितक्याच मोठ्या प्रमाणात प्रेक्षक राजा वर्ग आहे. JCC म्हटलं तर जीवदानी क्रिकेट क्लब बीचा तो संघ. दुसरीकडून अनेक वर्षाच्या संघानं गाजवला. अनेक मोठमोठे खेळाडू ज्या गावानं घडवले असा अर्णाला मुक्काम नगरीतील तो संघ कंगारूचा संघ आहे. धावफलकावर आतापर्यंत 21 धावा धावफलकावर. मारण्याच्या नादात अजून एक निर्धाव येतोय पुन्हा एकदा, परंतु यावेळेला अगदी वेगाने होता, गॅदर करता आला नाही. सिंगल धावा पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये भर पडत असताना 22 धावा त्या धावफलकावर आहेत. पहिल्या 22
22 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 22 धावा धाफकावर येत असताना येणाऱ्या त्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. भागेश एखादा चौकार येथून पाहतो, टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला संधी आहे, पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटतोय, सिंगल धाव धाफकामध्ये भर पडतोय. 23 धावा धाफकावर. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी, आतापर्यंत 23 आहेत. किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल हा धावफलकावर असेल, ह्यावर आता नजर दिली जाईल. आतापर्यंत 23 शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. दीप आता आहे, दीपकडे ती क्षमता आहे, परंतु येणाऱ्या चेंडूला कशा प्रकारे पाहतोय ह्यावर देखील पाहिलं जाईल. आकुटप्प्याचा चेंडू आणि चांगल्यारीत्या गॅदर, धावचीची संधी आणि जावेद मंसूरी गडी बाद. शेवट गोड आहे जेसीसी बी संघासाठी. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलक 23 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणारे 24 मध्ये 24 धावांचं आव्हान हे धावफलकावर असणार आहे. चला तुर्तास डीजे एक मिनिट थांबवतोय. टॉस की बॉसच्या दिशेने जायचंय. 2 कर्णधारांना मी विनंती करतो, आपण मंचावरच या. हितांश क्रियांश 11 नवापूर विपक्ष टीम आगाशी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण मंचाच्या दिशेने. मान्यवरांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. येणारे 24 चेंडू 24 धावांचं आव्हान. परंतु ज्या प्रकारचा खेळ मुक्कामपाडा कंगारू संघाचा राहिलाय तो आठवावा लागेल. 24 चेंडू 21 धावांचं आव्हान असताना ज्या प्रकारचा ती गोलंदाजी मार्क वरती धार होती, ती पुन्हा एकदा ती ऍक्युरेसी आता मैदानात दाखवणं गरजेचं असेल. भल्या भल्याना पडतान भारी हे फलंदाजांची किमया न्यारी, क्षेत्ररक्षक त्यांचे भारी, अशी ही रंगता एक पारी. भल्या भल्याना पडतान भारी, खंबीर सारे खेळाडू बाउंड्री लाईन वरी हान उभं. खंबीर सारे खेळाडू बाउंड्री लाईन वरी हान उभं. सारे लाईन वरी हान उभं. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. यस, नक्कीच एक नंबरचा संघ आहे. वसे विरार अंडाराम बॉक्स क्रिकेटची पहिली 1 लाखाची स्पर्धा, आणि ती स्पर्धा ह्याच गुरुदत्त क्रिकेट क्लब संघानं आपल्या नावी केली होती. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं दोन्ही संघांना विनंती असेल. एकीकडे हितांश क्रियांश 11 नवापूर विपक्ष टीम आगाशी. मित्रांनो, आपण डायरेक्टली मंचाच्या दिशेने या, स्टेजवर यायचंय. आदरणीय सन्माननीय मनोज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, परंतु आता येणारे 24 चेंडू 24 धावा त्या धावफलकावर बनवायचे आहेत. टॉप 8 ची लढत, आणि ती देखील आमच्यापर्यंत वसेविरार अंडाराम बॉक्स क्रिकेटचे सदस्य अर्थात जावेद मंसूरी आमच्यापर्यंत पोहोचवतात. उद्याचा पहिला सामना ठीक 4 वाजता तो चालू होईल. 9 स्टार विपक्ष टीम जेसीसी. दुसरा सामना गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष प्ले बॉयज फुलपाडा. डीसीसी नवापूर विपक्ष. ह्या 2 संघातून विनर संघ तो डीसीसी नवापूरच्या अपोजिट खेळणार, आणि बारोंडे 11 फुलपाडा विपक्ष शेवटची मॅच, आणि त्यातून जो विनर संघ तो बारोंडे 11 फुलपाडाच्या अपोजिट असेल. मॅचच्या दिशेने येणारे 24 चेंडू 24 धावेंचं ते माफक आव्हान धावफलकार आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं पाहतोय ना, मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, आणि क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. नाणेफेकीचा कॉल झाला, आणि प्रथमतः डिसिजन यापुढील होणारा शेवटचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी हितांश क्रियांश 11 नवापूर, आणि फर्स्ट बॉल आगाशीला बॅटिंगसाठी आव्हानित केलंय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ टॅपच्या साईन आता खेळला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना
दोन सलामीवर बॅटर, एकीकडे साहिल राणे, दुसरीकडे हितेश सहाणी अर्थातच रबाड आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च पडत असताना विशाल आतापर्यंत त्या प्रकारचा ती लाईन लेन टप्पा सर्व काही मैदानात दाखवलाय. आता शेवट कोणासाठी घोड आहे यावेळेला काय आहे, यावेळेला काय आहे, शेवट घोड आहे. कंगारू मुक्कामपाडाचा संघ पहिला न्हायला सोडून दिला होता, परंतु पाठचा दरवाजा ओपन होता आणि आता हितेश सहाणी रबाडाच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. यस, धन्यवाद डीजे. साहिल राणे होता, क्षमासावी, हितेशचा आम्ही कॉल दिला. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येत असताना पुन्हा तो आतापर्यंत कंगारू संघानं तो प्रभावित करणारा खेळ डे 1 मध्ये देखील आपण पाहिलाय. कंगारू संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर भागेश पहिल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा धाफकावर येत असताना आता प्रफुल्ल आहे. पहिला चेंडू अतिरिक्त धाव आता धाफकामध्ये येत असताना आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा जास्तच बाहेर होता. आता दुसरीकडून तो आवाज यायला सुरू झालाय. 6 धावा आतापर्यंत धाफकावर. आता मॅच इक्वेशन काय, येणारे 18 चेंडू अजून देखील 18 धावा धाफकावर बनवायचे आहेत, परंतु कंगारू संघाचे गोलंदाजी ही ताकद राहिले, क्षेत्ररक्षण हे ताकद राहिले. आणि तो पहिल्या दिवशी आपण तो सामना पाहिला होता, ज्या प्रकारची ते ॲक्युरेसी, सुपर लाईन, लेन टप्पा ते पुन्हा एकदा मैदानात दाखवणं तितकंच गरजेचं असेल. सात धावा धाफकावर आतापर्यंत येत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने मनगटाच्या साह्याने खेळला गेलाय. धाफकामध्ये पुन्हा एकदा ती भर पडत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर येत आहेत. हितेश सहानी ज्या खेळाडूकडे आता पाहिलं जात आहे आणि त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं. टॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू येतो. निर्धाव चेंडू येत असताना हितेश एक ती लालच दिली होती खऱ्या अर्थानं. तो मारण्याचा प्रयत्न, टॅपच्या साह्याने चेंडू, बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नव्हता, त्या कारणास्तव आता निर्धाव चेंडू येत आहे. आता एक वरचढ आहे. कंगारू मुक्कामपाडा हलक्या हाताने पुन्हा एकदा वेगानं अगदी गेला होता प्रफुल्ल, परंतु तोपर्यंत ती सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 9 धावा ह्या धाफकावर आहेत. आमचे संपूर्णतः मॅन्युअल स्कोरर सुमित पाटील असेल, ध्रुव पाटील असेल, संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो संघ, संपूर्णतः मनवेलपाडा नगरीतील ते संपूर्णतः ग्रामस्थ आज चोहीकडून लक्ष देत आहेत. कुठे काही कमी तर नाही आहे ना ह्या स्पर्धेत. आणि अशी ती स्पर्धा एक थाटामाटामध्ये पार पडत असताना पाचचे 2 दिवस, आजचा 3रा दिवस, उद्याचा ग्रँड फिनालेचा दिवस, एक क्रिकेटमय वातावरण संपूर्णतः आज मनवेलपाडा नगरीमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला तो चेंडू, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफकावर आहेत, 11 धावा धाफकावर आहेत. पहिल्या 12 मध्ये 11 आहेत, आता येणारे 12 चेंडू अजून देखील 13 धावा ह्या धाफकावर बनवायच्या आहेत. वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला आता खरं तर सुखाचे दिवस आलेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खऱ्या अर्थानं 7 ते 8 वर्ष अगोदरचा मित्रांनो ग्राफ पाहिला तर नॉकआउटच्या त्या स्पर्धा, त्यामध्ये एक सामना जिंकला तर अगदी रात्रभर दुसरा सामना खेळण्यासाठी ती वाट पाहावी लागायची. त्यानंतर 4 ते 5 वर्ष अगोदर आपण पाहिलं तर लीग फॉर्मॅटचे ते सामने असोसिएशनच्या माध्यमातून आले, परंतु त्यावेळेला देखील ते सामने थोडेसे कुठेतरी विकळे जायचे. त्या कारणास्तव आता बिग बॅश फॉर्मॅट आणि प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ आता मैदानामध्ये स्वतःला झोकून देण्याचे ते जान झोकण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या गावाला, स्वतःच्या नावाला, स्वतःच्या संघाच्या नावाला ते एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने आपण पाहतोय. आणि हे सर्व शक्य का झालं तर संपूर्णतः वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचं प्रचंड मोठी मेहनत,
संपूर्ण आता ती टीम, अध्यक्ष ऋषीदादा देसाई असेल, उपाध्यक्ष दिलीप शर्मा सोलूभाई असेल, प्रचंड मोठी मेहनत संपूर्णतः त्या असोसिएशन टीमची आहे आणि त्या बळावर आज ह्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला एक सुखाचे दिवस आले. आज वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धा, महाराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा, अर्थातच पालघर जिल्ह्याचं वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी सायबा प्रीमियर लीग असेल, त्यानंतर APL अर्थातच आगाशी बिग बॅश लीग आपण पाहिली. हा थाट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम. परंतु यावेळेला काय आहे, यावेळेला काय आहे, आतापर्यंत शांत होता, आतापर्यंत तो संयमी खेळ पाहिला, परंतु आता एक्सेलेंट रबाडा करतोय. संकटमोचक खेळ, रबाडाची सातत्यानं आपण पाहिले. बडे मॅच का बडा खिलाडी. बाबू हमारा लई सुटीत वचन लई सुटीत. यस, धन्यवाद डीजे. कौन कहता है सफलता लक से मिलती है, मेहनत में आग हो तो मंजिल भी झुका करती है. येणारे 9 चेंडू, आता 7 धावांची गरज आहे. मुख्य स्क्रीनवर अनेक प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहतोय. अगदी भिंतीवर देखील खेळाडू बसलेत, तर मॅचचा आनंद घेत आहेत. प्रचंड मोठी गर्दी आज ह्या मनवेलपाडा नगरीमध्ये आपण पाहतोय. 9 चेंडू 7 धावांची गरज, आतापर्यंत 17 धावा धाफकावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे. हितेश सहाने दुसरीकडे करण पाटील आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटचचा चेंडू सहज आणि सोप्यारित्या आता येस गंभीर सर स्टेपसाठी आहे. येस, टेक्निकल टीमची मदत आणि रिप्लेच्या माध्यमातून आता ते स्क्रीनवर दर्शवलं जाईल. थँक्यू डीजे. येस गंभीर सर, दुसरा अँगल टाकू. नैन, ही आमच्या DBNची क्वालिटी आहे. बॉलरचा स्टेप, तो अँगल नयन एका स्क्रीनवर 2 टाकता येतील तर बघ मित्रा. एकाच अँगल मध्ये दोन्ही साईडनं आता पाहिलं जात आहे. आमचा साईड कॅमेरा, आमचा तो मुख्य कॅमेरा सरळचा, आणि डिसिजन आता टाळ्या वाजतायत, परंतु पंच अजून देखील ते तटस्थ आहेत. तो चेक केला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे गंभीर पाटील, दुसरीकडे अल्केश पाटील. यस गंभीर सर. अजित and Ketan. Ajit and Ketan. Ajit and Ketan. शेजारीबाई तुमचा टीव्ही, शेजारीबाई तुमचा टीव्ही. माझ्या पोराला पाहू द्या, माझ्या पोराला पाहू द्या. अहो बाबूला मध्ये घ्या, अले गोट्या बाहेर राहू द्या. बाबूला मध्ये घ्या, अले गोट्या बाहेर राहू द्या. यस, धन्यवाद डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. डिसिजन गंभीर सर.
नाही टायमर थांबवा मित्रा. येस गंभीर सर डीसीच्या आमच्यापर्यंत पोहोचवा. 1+1 नो +1 अर्थातच 2 धावा त्या धावफलकामध्ये भर पडत असताना त्या धावफलक खुलतंय फुलतंय. आतापर्यंत धावफलकावर 19 धावा आहेत. 2.4 चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ आहे आणि 19 धावा धावफलकावर 24 धावेंचं एक माफक आव्हान होतं. परंतु ज्या प्रकारचा तो खेळ कालच्या दिवसामध्ये राहिला होता, हितांश क्रियांश 11 नवापूर विपक्ष कंगारूचा तो सामना, आणि त्यावेळेला त्या प्रकारचं ते ॲक्युरेसी आपण मैदानामध्ये पाहिली होती. परंतु आतापर्यंत थोड्याशा चुका आहेत आणि त्या चुक्या जवळजवळ आता सामना 19 धावा धावफलकावर येत असताना येणारे 9 चेंडू 5 धावा धावफलकावर अजून देखील बनवायचे आहेत. 9 मध्ये 5. अटॅकिंग फील्ड सजवली जाते. तो प्रयत्न अजून चालू आहे. पाच धावांची गरज. अटॅकिंग फील्ड सजवले जाते. येथून येणारे 2 ते 3 निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच आणून ठेवतील. परंतु हितेश सहाने दुसरीकडून ज्या प्रकारचा खेळ केलाय आतापर्यंत ह्या मैदानामध्ये अगदी प्रभावित करणारा खेळ आहे. निर्धाव चेंडू आता येतोय. करण पाटील आहे. करण मध्ये ती क्षमता आहे. अनेक वेळा करणला त्या प्रकारचा खेळ करताना आपण पाहिलाय. परंतु पुन्हा एकदा ती सुवर्ण संधी आहे. चला वेळेकडे देखील लक्ष द्या. कंगारू मुक्कामपाडा. यस तो आपल्याला वेळ दिला जाईल. ज्या वेळेला रिव्ह्यू घेतला होता त्यावेळेला तो वेळ थांबवला नव्हता. त्यावर आमचं लक्ष आहे भागेश. 8 मध्ये 5 धावांची गरज. आता 1D डिक्लेअर झोन मध्ये अजून एक चेंडू जातोय. 20 धावा धावफलकावर. आता येणारे 7 मध्ये 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू 4 धावांची गरज. येणारा एखादा निर्धाव चेंडू कंगारू संघाला त्या प्रकारचा खेळ आपण पाहिलाय. कंगारू मध्ये ती क्षमता आहे. कंगारू मध्ये तो प्रचंड मोठा अनुभव आहे. परंतु दुसरीकडे हितेश सहानी आहे. 7 चेंडू 4 धावांची गरज. टॉप 16 मधील हा अजून एक मोठा सामना, 7वा सामना आपल्या भेटीला येतोय. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न टॅप केलाय हलक्या हाताने. पुन्हा एकदा ती सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आता पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 21 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 6 मध्ये 3 धावांची गरज असताना ती हिरो बनण्याची संधी आहे. कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक, ह्यावर देखील ती नजर दिली जाईल. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये डीजेला. भागेश दीप. येस थँक्यू डीजे. सुमित आहे. सुमितने त्या दिवशी त्या प्रकारचा खेळ, एक मोठा खेळाडू अर्थातच हितेश म्हात्रे बाली होता आणि त्यावेळेला त्या प्रकारचा खेळ तो दाखवला होता. अगदी भले मोठ्या खेळाडूंना थांबवण्याची ती क्षमता सुमित मध्ये आहे. परंतु आता येथून जर का पराभूत झाला तर अगदी वर्षभरासाठी ही मानाची, ही सन्मानाची, ती अभिमानाची स्पर्धा खेळण्यासाठी वर्षभर कोणाला थांबवावं लागेल. ह्यासाठी तो अट्टहास आहे. तो पराकोटीचा आता प्रयत्न केला जाईल. अटॅकिंग फील्ड आहे. पहिला चेंडू बॅफूट लावून पुन्हा एकदा सहज आणि सोप्यारित्या तो टॅप केला जातोय. 5 चेंडू 2 धावेंची गरज धावफलकावर है. जिंदगी में कुछ करना है तो खुद से वादा निभाना होगा. हर हाल में आगे बढ़ना है तो हर मुश्किल को टकराना होगा. आता टकरावं लागेल. आता त्या मुश्किलीतून स्वतःला सिद्ध करायचंय. ती सिद्ध करण्यासाठी लढत, ती संधी आहे. सुमित साठी हिरो बनण्यासाठी ती संधी आहे. परंतु दुसरीकडून आशिष शर्मा आतापर्यंत त्या प्रकारचा तो खेळ दाखवलाय आणि ह्या वेळेला काय आहे, ह्या वेळेला काय आहे, गरिबी में आटा गिलाय, दुष्काळात 13वा महिना आहे.
अतिरिक्त धाव, ती धावफलकामध्ये भर पडत असताना अजून देखील त्या अटॅकिंग फील्ड सर्व काही लावलं जात आहे, परंतु त्या अतिरिक्त धावेने खरं तर ती डोकेदुखी वाढवले. आता ती डोकेदुखी वाढवली जाते. 5 चेंडू 1 धावेंची गरज आहे. 24 मध्ये 24 धावेंचं एक माफक आव्हान होत आले. सामना फिनिश, सामना खल्लास. MSD स्टाईल मध्ये सामन्याला फिनिश करत असताना आशिष शर्मा, कॉंग्रॅच्युलेशन टीम JCCB अँड हार्ड लक टीम कंगारू मुक्कामपाडा. पुढील वाटचालींसाठी आपल्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुर्ताच आपण मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे त्या दिशेनं वळतोय. खेळाडूचं नाव बडे मॅच का बडा खिलाडी, खेळाडूचं नाव आहे हितेश सहारे रबडा. मॅन ऑफ द मॅच हार्ड लक टीम